लडू नाही रे बाबू, लडू नाही ना, लडू नाही ना. लडू नाही आणतो बाबा, दूध आणतो. भूक लागली का तुले? भूक लागली का? लडू नाही. लडू नाही ना बाबू, लडू नाही ना. लडू नाही ना. मोठी आई येईन ना, मोठे बाबा येतील, दूध घेऊन येईन मोठी आई. हो, लडू नाही, लडू नाही ना. गोंड्या हाते, हाते बाबा तो. लय चापतो राहिले तू. गंमतच लढते, गंमतच हाते. बाबू काय रे? कस? ललू नाही. लल्ल की वागोबा येते, घेऊन जाते. असाच बाबू. बुडे बा, गोंड्या कोण लढून राहिला? कोण लढून राहिला गोंड्या? गड्या दुधाचीच लाईन नाही ना. पोराले एक तर धाबून भूक लागते गड्या. काय करा, काय सोसून नाही राहिलं बा. आणि एक तर त्या बुखाची बायको येऊन नाही राहिली बा. कसं बाईनं वागवलं थोडंसं की लोक लेकरू शांत राहते. मग आपण कसं, मीनं कसं दुधाची लाईन लावली असती. हो बुडे बा, दुधाची लाईन लावा लागेल बरं, नाही तर पोरगं पुरं सोकून जाईन. तुम्हाला सांगतो, सापडाच होईल. दुधाची काही ना काही लाईन लावा तुम्ही. नाही एखादी गाय माय घ्या सहायची 5-25 हजाराची. गड्या दुधाची लाईन तर लावतो मी, पण मला मी कसं काय जाऊ या लेकराला सोडून, सांग तू मला. मला जाता नाही येत ना. जाता आलं की नाही, मी एका दिवसात लाईन लावतो दुधाची. फक्त कसा या पोराले कोणी वागवायला नाही, फक्त कोणी वागवायला नाही ना. बा तुम्ही गोंड्याचं काही टेन्शन घेऊ नका. गोंड्याला मी वागवतो, तुम्ही फक्त दुधाची लाईन ला. कसं मी बी गेलो असतो, पण माझी वळखी नाही ना गावात पाहिजे तशी. तुम्हाला कसं सारं गाव ऐकते, कोणी बी देऊ शकते. तुमची सेटिंग लागते लवकर दुधाची. बरोबर असं म्हणतं का तू? तू थांब याच्याच होय, गोंड्याच होय. मी दुधाची सेटिंग लावतो. पहिले मी उखाच्याच घरी जातो. पण कसं त्याच्या बायकोला अटीसा पाठवून देतो. ते बाई थोडीशी वागून लेकराले अंग मग तोंड धुई. ते काही बावतले राहायला ती धुवून काढीन. मी त्यातलं मग ती बाई आली की दुधाची लाईन लावतो. बरोबर बुडे बा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही जा, मी पाहतो काय तर. पोरगा घड्या असाच करून राहिला घड्या. कसाच कल्लाच करते गड्या, कल्लाच करते ना. वा कल्ला करीन नाही तर काय, तर पोट खाली झालं ना. पोटात काहीच नाही, कोण नाही त्याच्या. मग कल्ला करीन तर काय नवं या. लेकरू कल्ला करतेच बापा, भूक लागली की गड्या. पण आता कसं एकट्याची एक वाढ झाली गड्या, काय करा मला काही सुचत नाही बा. मी गाय पाहायला जायचंच होतं ना, दुधाची लाईन लावत असतो तुम्ही याची. पण काय करतं, याला वागवणार कोण नव्हतं. पण मी वागवतो ना, वागवायची का मोठी गोष्ट आहे का? तुम्ही जा बरं, जावा लवकर दुधाची लाईन ला जावा. बरोबर मी जातो, तू पाय मग याले. हा गडी बोरा आला बापा. चाल बापा, दुधाची लाईन लावतो बाबा पोरासाठी. जमला आता हा वागवत येतो लोक, मी पाहतो तिकडे आता. गोंद्या गोंद्या, लाईने बाबा मी तुया. मोठे बाबा लाईने बाबा, गोंद्या. एखादं पोरग मासारखं दिसतील का जेवण? माहीत नशील लेखाचं. कमली माझं होती तात नदी राहते का लिखीची दिवस. माच दिसते मुले. डॅनीचं काही वाटत नाही बाहे, मला वाटते. गोंड्या पप्पा सोबत आला, पप्पा सोबत. मी तुझ्या पप्पा, त्यांनी तुझ्या पप्पा नाही बोला. नाही मी आहो तुझ्या पप्पा. असं म्हणणं गोर बाबा, कोणा ऐकलं तर अजून घोर सायाचं दिन डॅनीला सांगून. डॅनी ऐकतो कुड दिमा फालतू मा काढीन पिश्या. बोलू नको बाबा, चुपचाप. आता तुला माहित आहे मुली आपलंच लेकरू आहे, वागवायला काय हरकत आहे. चाल बाबा वागवायला. गोंद्या गळ्या गुखा. वहिनी व आली हो माय बाई, हे झेंडूबा माली ना. आता आला हो तो तुमचा दोस्त आला ना, मित्र उरावर बसायला अटी. वागवा माय लेकरू आता, तेच आहे ना सगळं, तेच आहे आता. त्यानं जर मला म्हटलं की वहिनी हे लेकरू वागवा तुम्ही, तर मी वागवणार नाही. सांगून राहिली तुम्हाला आता मी, तुमच्या कान उघडून ऐका तुम्ही. तुम्ही सांगा त्याला काय आहे तर सांगून राहिली. तर तुम्ही म्हणसाल मला त्याच्या देखत की नाही कर एवढं, नाही कर एवढं. तुमचं मी तरी तोंड हे करीन बरं, सांगून राहिली मी आता. माय करणं जीवार येते. कोण करीन त्या लेकराची आता हागमत केलं मी नाही एवढे दिवस. काय पुरी जिंदगी करू का मग आता? ते डंगर माच मागे लागीन, करा वहिनी का करूच का मग मी? ऐक ना, तो बाहेरच उभा आहे ना, असं बोलू नको ना. असं बोलणं बरोबर आहे का? दोस्त आहे ना तो, माया गाण दोस्त आहे ना त्याचा माया. असं बोलतं काय?
काय वा काय मी काही त्रास दिला नसतं व येईल, पण आता कसं परिस्थिती आहे ना, परिस्थिती आली मावर, काय करू. दुसरी बायको करू का सायाची मा पोराला आणू का रे माय. ही किटकिटच मिटून जाते लेखाची, हे की नाही. पाय ना आता माझं वाजता घरात भांडणं लागले ना मापाई. अरे तुम्ही काही सांगू नका त्या लेकराचं वागू वागू म्हणून सांगू राहिली मी. तो रोई बाहेर राहिलाय, त्याला तटुल्या तटून वापस पाठवून द्या. त्याला म्हणा माझ्या घरी काही येत नको जात जाऊ बाबा, चक्रा काही मारत नको जात जाऊ, वागवा लेकराले. अशी बोलू नको, तो बाहेरच उभा आहे ना डॅनी, मा दोस्त आहे ना तो, त्याला खराब वाटीन ना. दर्शिक काही माणूस की तो आवाज देऊन राहिला बाहेरून, चोटी मध्ये झापून राहिली. बरोबर आहे का हे. मग बाहेर उभा आहे तर काय करू मी. मग बाहेर उभा आहे तर बोलू नाही का मी. बोलू नाही का काही, चुप करता का मला. त्याचं लेकरू मग मी कदलोक वागू. त्याची बायको गेली ते कमली सोडून, त्याले सोडून गेली, तिला काही लाज नाही वाटली. आणि या बुड्याला काय आहे बापा, लेकरू द्यायला लागत होतं की नाही तिच्या हवाले करून. नाही, या बुड्याला कंठ होता. ती लेकरूच दिलतं ना बापा, रफा दफा केलतं ना आपण, तिच्या मस्तकी माराल तर ते कमलीची आपण तिनं टाकून दिलं रस्त्यातून, चालली गेली ना, ते माझरच होत आहे ना. पण आता असं बोलू नको ना, त्याचं मन बिचारायचं हे होईन ना. ती लेक आपला दोस्त यश आहे, दोस्ताची बायको यशी म्हणून राहिली, बरोबर नाही ना हे. तू एक ऐकून राहिला ना बाहेर, बरोबर आहे का हे. वाटते की नाही मग तुम्हाला, तर तुम्ही जा त्या बुड्याच्या घरी राहिले. इकडे अजिबात यायचं नाही. तुम्ही दोघं जण वागा, मला अजिबात म्हणायचं नाही, सांगून राहील मी. जाता जाता वागू वागू वागू, काय तुम्हाला लावून राहिले हो तुम्ही. साठी गड्या ह्या दोघांची भांडणं चालू आहेत वा, मीच कारणीभूत आहे या गोष्टीले, मीच आहे ना. चाल बापा चाल, डॅनीवरती थांबू नको बाबा, थांबू नको. मीच बदमाश आहो ना, माझ्यासाठीच भांडणं चालू आहेत ना यायची दोघांची, माझ्या दोस्ताच्या घरी. मुले फोटा कोण होता ना या वाजले कृपया दाखवायचा. कमली पटवली, तिला आणली, तिला दिवस ठेवले, सारे रिकामे धंदे केले ना म्या. अशी बोलू नको ना तू, ऐकून राहिला ना तो. अशी बोलतो का. दोस्त आहे ना मग आमची, आम्ही दोस्त आहे ना, जीवाला जीव आहो ना आम्ही. अशी बोलू नको बा तू. ऐकलं तर काय झालं, ऐके ना, ऐकलंच पाहिजे ना. ऐकलं तर समजीन तरी की आपण याचा पिच्छा सोडला पाहिजे. आपलं लेकरू दुसऱ्याच्या जवळ काले द्या वागवायले, स्वतःच वागवा म्हणून. नाही तर बाई पाय एखादी एवढंच वाटते तर काले दुसऱ्याच्या भरोशावर लेकरू द्या आपलं. बाप्पा चालवटी थांबून फायदा नाही बाबा, यायचं तपलं काम आपल्यासाठी तपलं. भांडणं होऊन राहिले आपल्यासाठी. चल बाप्पा चल डॅन्या तूच बोगस रे, बोगस असले का. घोर केला म्हणून सारा घोर केला. असं खूप बोलत नको जातो ना तू, असे कोण बोलतो तू. नाही तर काय तर कोणाचं काय खाऊन राहिलो का आपण. लेकरं वागवा दुसऱ्याचे तर कांड करतील ते, लेकरं वागवा आपण त्याचे. हो लय हुशार आहो तुम्ही. तुम्हाला एवढं वाटते तर जावा तुम्ही या डंगऱ्या बरोबर आणि वागवा ते लेकरू. मला नाही सांगायचं आता, आजपासून अजिबात वागत नाही. नको माय वागू नको, पण बोलू नको, आवाज नको काढू तोंडातून. डॅनी, अरे डॅनी कुठे चालला रे बाबा. आला त्याला राग, ऐकलो ना त्यानं सारं. हे सायाजी माई बायको, हो माई बायको चुप नाही राहत ना. सांगा किती दाळ भजरी बायको आहे माई. तोंडावर बोलत असते कोणी असं. सांगते मोठा मला लेकरू वागवा लागते, लेकरू वागवा लागते. काय ठेका घेतला का मी ना. चालले मोठे जोतो आले की वागवा वागवा वागवा. दुसरे कोणी दिसून नाही राहिला गावात. मी दिसून राहिली एकटी डगरी, जशी काही त्याला मी जवान दिसून राहिली. आता तरी वटवट करू नको ना. गेला ना तो, गेला ना. गेल्या अरबी वटवट चालू जाय. तू ये बंद कर तू, ये मुकड्यानं राह. बजेट बशीन तुया नाही तर मग त्याचं हे करशील दादा शिल्लकपणा. झाबऱ्या आता सांग, आता तू आबाल लेकरू झालं या वयामध्ये, तू लग्न कसं होईल सांग आता तू. बेकार नांद आहे की नाही. पुरी वाड्याला काय सांगा, या वयात बुड्या लेकरू झालं. तुला बघ तो विषय बंद करा राजा, अजिबात बंद करून टाका. तो विषय काढला की मा डोकं मस्त व्यस्त ते ठणठण करते नाही का. त्या डोंगऱ्या विषय काढला की तुलाही म्हणाला लाख म्हणाला विषय बंद करा, पण तो विषय बंदच होत नाही. तुला सांगतो सांग आता, तुला पोरगी पाय नाही मग पोरीवाल्याला काय सांगा. पोरीवाल्याने विचारलं घरात कोण कोण असते मग काय सांगा. एक बुडा आहे बा, बुड्याला एक लेकरू आहे असं सांगा लागेल की नाही. खोटं बोलता येत नाही एक तर पोरीवाल्यासोबत. खरं सांगू का, आता मा लग्न होत नाही, मी राहतो मुंज्या. मध्ये काही कोणी पोरगी देत नाही. मा आबाने एक तर शाळा गेली या वयामध्ये, पोरग झालं मा आबाले, बायकोही गेली मा आबाजी पोहून. तर कसं आता तो विषय बंद आहे. मा काही लग्न होत नाही आणि लग्नाविषयी काय काढू नका. ते तर खरंच आहे गड्या. ते आपण तू येतं पुरं 100% नुकसान केलं. तू येतं ते लग्न होणं म्हणजे मुश्किलच आहे ना, आता नामुमकिनच आहे. कोणी द्यायलाच तयार नाही तुला असं समज. कारण ते आपण घोर करून ठेवला ना. कसं शिवलाल भाऊ नुकसान झालं ना, आता होऊ द्या. आता काय करता, मा आबाला वेश करणं होता यामुळे वयामध्ये लेकरं पैदा करणं होते. आपण काय करू शकतो सांगा. आता मा आबाला जर असं वाटली नाही लाज,
माझा जरासा विचार केला नाही मा बनन का आपण आता मुंज्या तर मुंज्या मग आता काय करता बा करू द्या बुड्याला वेश डबल लगन करत असेल बुडा आता पोरगी पाय एखादी हा झटकन द्या झमकून डबल एखादी बायको करून द्या मा बाल रे बाबा त्या डोंगऱ्या कुठे नांदी लागला तुले पोरगी पाऊस आपण एखादी हा म्हणजे सिंगलजीने भेटली तूच पोरणी तीच पोरणी कोणा कोणीच भेटीनच की नाही तुले तुले तसं कसं काय ठेवू आम्ही हा गुरु तू टेन्शन न तू शिवलाल जिथं आहे ना शिवलाल आहे तर साऱ्या गोष्टी आहेत मी पाहतो त्यासाठी बोलू तू काय टेन्शन घेऊन राहिला रे हा काही पाहू नका शिवलाल भाऊ अजिबात पोरगी पाहू नका मला तुम्ही हा अजिबात नका पाहू हा लग्न होत नाही तुम्हाला सांगतो लोक साऱ्या गावात चर्चा आहे ना आता मग आपण लग्न लेकरू झालं कोण देणार आहे म्हणले पाहू ना रे टेन्शन घेऊन आम्ही असले आले का नाम लिहावर शैतान हाजीर ते डोंगर आलं पा येऊन राहिलं ना इकडेच फक्त पुरा बिबा आहे मायाबा त्या मायले हा या डोंगराचं तोंड दिसली की मग आता असं होते मस्त ठणकते मला ठणठण करते निघाय आलं ते डोंगर बुडा खाली येऊन राहिला शिवलाल इकडे काय अशीन बुड्याचं येऊ दे गड्या शिवलाल बोला ना बुडे बा काय म्हणता बापा शिवलाल मला करायला कसं दूध पाहिजे होतं गड्या हा त्या घरी गाय आहे ना हा गाय आहे त्या घरी हा बुडबा गाय तर आहे मा घरी पण ते एक मा बायकोच्या बापाने दिलाय ना बापा ते कोणाला घोटभर दूध बी देत नाही हा मलेच तर देत नाही दे आणि तुमच्या लेकराला काय देईन सांगा तुम्ही हा मा पोऱ्या भुसण्या आणि ते दोघंच जण पितात दही दूध खातात बापा हा आपल्या घरी तर काही मिळ येणार नाही बा तो बा शिवलाल लेकरासाठी देणार नाही गाल्या का पाहिजे म्हणून पाहिजे ना ते बा मी काही म्हणत नाही बापा तुम्ही जाऊन म्हणा बापा मा बायकोले हा म्हणा बापा बरोबर बा म्हणीन मी त्या बायकोले पण काय बाबने तुझ्या घरी बी आहे ना गाय बुडबा मा घरी गाय आपण जंदेल नाही जंदेल असती तर मी तुम्हाला तांब्या भर दूध आणून दिलं असतो ना आम्ही कुठे दूध खातो वा यायला उभं राहील देणंच नाही ना दूध याच्या घरी जंदेलाच गाय मला माहित आहे ना पण कसं जाऊ द्या आता आपल्याला शांताराम दूध झाला की शांतारामच आपलं काम करीन दुसरा कोणी करणार नाही गावामध्ये सारे लोक हटहट करून राहिले मुले बरोबर बरं ब्र्या फक्त तुझ्यासाठी दूध नाही दिला आम्ही त्या बुढ्याले पाय हा अरे आम्ही तुझ्याकडून आहो ना त्या डोंगऱ्याकडून नाही ना हा सायला कुठे दूध पाचतं कुठे देतं त्या डोंगऱ्याला दूध बरं केलं शिवलाल भाऊ मी बबन भाऊ बरं केलं तुम्ही ना या बुड्या ताळाच नाही लागू देत ना मी दुधाला आता शांताराम भाऊच्याच घरचे शांताराम भाऊले देऊ देत नाही कारण शांताराम भाऊच्या काय मी पाहतो पाहता कसा बजेट बसत होता बरोबर काय म्हणता नाही चला मी येतो हो ये या बुड्याचं न्याचं झमक ते गळ्या आता ही दोघांची कुस्ती होते गावात होते ना होते आपण हाऊस तेल टाकायला पाहिजे तू याचं जमाच लागते या दोघं आजी ना त्याची कुस्ती करावंच लागते गावात आता चाल हो चाल हे डंगर खाली येऊन राहिले इकडे ना खाली येते मायने हे उडं काय सांगायचं बाय उडं दिसलं की नाही मग मस्त कसं खराब होते हो अशी मा आबा लेच चालू आहे बुडा लेच चालू आहे ना ह्यावायत लेकरू पैदा केलं ना मा लग्न करायला पाहिजे होतं मला लेकरू व्हायला पाहिजे होतं बुड्याला झालं सांगा काही लाच ठेवली मग बुड्यानं या बुड्यानं मा आबा ना झाबरू गाड्या हे बुडा येऊन राहिला काय काय माहिती बुड्या झाले अशीन गाई अशी ना दुसरी बायको करायचं दुसरी बायको आता लेकरू बाबाला पाहिजे नाही का दुसऱ्या बायको सांग हिंदू मला बुडा की गळ्या शांताराम आपल्याला दुसरी बायको पाहिजे माले पोट लेकराला कसं माय पाहिजे अशी शाळा अशी शांताराम भाऊ बोलतो गळ्या ह्या बुड्या तू दुसरी बायको खाली करीन तू बुडा एकीने थंडगार केलं त्या बुड्याले अरे बाबा शांताराम भाऊ एकी थंड होणार आहे का आता लेकरू बाबाला पाहिजे नाही का बायको आणि छोटाही थंडा करायला लागेल ना बुड्याला बुड्याचा बोलता वय करते ना तुम्हाला माहित नाही बुड्या किती भाव नाही तर बोलतो गाड्या थांब येऊ दे त्या बुड्याला काय म्हणते पाहू दे पा काय म्हणते ते जाय बायकोच पाहिजे बुड्याला एखादी पोरगी पाय गळा माझ्यासाठी असं म्हणीन ना बुडा तुम्हाला सांगतो लग्न करते बुडा मला माहित आहे ना किती फैली आहे मा आबाचं तुम्हाला सांगतो एकीच भागतच नाही 2-4 लेकरं अजून पैदा करणार द्या वयात मा आबाले पा तुम्ही बस बरं तू बस बरं तू जायचे कुठे काढतो कुठे लेगा तू फालतू आता बोल नको येऊ दे त्या बुड्याला काय म्हणतात पाहू दे काय बुडे बा कुकडे हो बाबा आज तर वाग्यात आले बाबा काय म्हणत होते गड्या शांताराम पोरग कसं लयच लढून राहिला दुधाचा काही मेळ येऊन नाही राहिला तर कसं भाऊ दुधाचा काही मेळ येऊन नाही राहिला हा दुसरी करून द्या बायको 2 लिटर 3 लिटर वाली मग दूध पाहिजे ना लग्न करून द्या असं म्हणणं या बुड्याचं पा एखादी पोरगी झटकन जवान चांगली 20-22 वर्षाची महाबा जवान आहे ना मग पी पाहिजे महाबाले चांगली
बापा बायको फायको खाले करू बापा या वयात बायको काय रे करू मी काही नाही लय जोर आहे ना आपल्यात. आता या वयात लेकरं पैदा करता येऊन राहिले तर आता कसं बायको लागीन की नाही दूध पाहिजे रे. घ्या करून घ्या गाजून. हा ऐश कर ऐश. बस बरं झाबरे काय म्हणते मला बुडा पाहू दे. काय बुडा काय म्हणणं होतं तुमचं. गड्या हा काहीचा काहीच बोलते गड्या ह्या झाबऱ्या माना तू. हा मी तसा नाही बा पण आता कसं आहे पण जाऊ दे त्याच्या काही नांदी लागत नाही बा मी. कसं आहे गड्या शांताराम माना पोराले कसं दुधाची फोडून राहिली कमी कसं तुझ्या वयात गाई तर कसं लिटर एक फूट दूध देत जाय बा मग पोराला पाहिजे. हा बरं बुडे बा दुधाची काय नवं आहे करायच्या. तांब्या घेऊनच जा रोज सकाळी आपल्यासाठी. 1000 रुपये आहेत आपल्या गाई त्यावेळेस घेऊन जात जा. कोरं दूध घेऊन जात जा लेकरासाठी काही वांधा नाही. हा पैसा गिजा टेन्शन घेऊ नका. शांताराम भाऊ कसं झाली धन आणते घरी गदड्या बांधते. हा पैशाचा काही वांधा नाही. फुकाट देता डगऱ्याला दूध अजिबात नाही. हा नाही तर म्हशी पाहणार नाही का पाहणार नाही सांगून राहिलो मी. हा या बुड्याला जर दूध दिलं तर नाही मी येणार नाही. हो मसाला पाहायले गाय पाहायले गड्या लेकराचं काम आहे रे. महिन्याभरात लेकरू आहे त्या बुड्याचं दुधाची फसेल आहे. त्या बुड्याने सोडून दिलं त्या लेकराले. हा जाऊ दे ना आता लहान लेकरू आहे जीव आहे बिचारा. जाऊ दे ना पिऊ दे ना आता कावडू पाहता का रे तू. ते काही सांगू नका अजिबात मी देणार नाही तुम्हाला सांगतो मी. हा चर गाय पाहिजे ना डेअरीवर नेऊन देत जाईन. नाही तर मग या बुड्याला दूध देसान तर आपण पाहणार नाही येणारही नाही तुमच्यासाठी सांगून राहील. हा रे बा शांताराम तू काही नुकसान करू नको बाबा माझ्यासाठी. हा मला काही पाहिजे नाही बापा मी काही नेत नाही रे भाऊ. मी पाहतो बाबा दुसरी व्यवस्था करतो काहीतरी. नाही बुडे बा तसं काही नाही. तो कसा थोडा गरम होईल झाबरू त्याचं काही वाईट वाटून घेऊ नका. मी देतो दूध तुम्हाला देतो मी काही वांधा नाही. रे बा तू लाईन खाल तोडतो बा माझ्यासाठी रे बाबा. हा तुझ्या पायावर खाले गोटा मारून घेतो बा माझ्यासाठी. नाही रे बा नाही. ते तू राहू दे बा मला काही दूध फूट देऊ नको बापा. नाही पुरीच लाईन तुटणार आहे शांताराम भाऊजी. दूध जर दिलं शांताराम भाऊन त्याला लेकराले तर तुम्हाला सांगतो मेलं चालते. हा मला लगून राहिलं खऱ्याचं नेबुड्यानं लेकरू होत केलं लाज वाटते. हा मी दूध देणार नाही शांताराम भाऊ सांगून राहिले मुकाड्यानं पाठवून द्या डंगर. अरे भाऊ बोल नको चाललो बाबा चाललो जाऊ बाबा शांताराम मी. काय का झापरू असं बोलत असतात काय का माणूस असल्या का तू. हा गीता जीव आहे ना. महिनाभरात लेकरू आहे का दुधान काही वाया गेलं असतं का आपलं. हा या विषयावर उद्या बोलू आपण आता नाही बोलू. हा मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा बरं.